नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र राहुल पवार आणि आज आपण बोलणार आहोत एका इंटरेस्टिंग टॉपिकवर. कल्पना करा सकाळी तुम्ही उठताय, तुमचा चहा एक रोबोट बनवून देतोय, तुमची कार एक रोबोट साफ करतोय, ऑफिसमध्ये पोहोचतात रिसेप्शनवर एक रोबोट तुमचं स्वागत करतोय आणि रात्री घरी परतल्यावर घरातली सगळी कामं करून तोच रोबोट तुम्हाला म्हणतोय गुड नाईट. हे ऐकून सायन्स फिक्शन चित्रपटाची आठवण आली ना? पण धक्कादायक गोष्ट म्हणजे हे भविष्य नाही, हे आजच सुरू झालंय. एआय नंतर आता जगभरात सर्वात मोठी शर्यत सुरू आहे ह्युमनॉइड रोबोट्सची. ह्युमनॉइड रोबोट्स म्हणजे असे रोबोट जे दिसायला, चालायला, बोलायला आणि काम करायला अगदी माणसांसारखे असतात. आज जगातील मोठ्या टेक कंपन्या अब्जावधी डॉलर्स गुंतवणूक करून ते रोबोट्स विकसित करत आहेत. कारण त्यांना वाटतंय पुढची औद्योगिक क्रांती एआय नाही तर ह्युमन रोबोट्स असतील. आज हे रोबोट्स बॉक्स उचलतात, जिने चढतात, सामानाची तपासणी करतात, माणसांशी साधं संभाषणही करतात आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे एआयमुळे रोबोट दररोज काहीतरी नवीन शिकत आहेत. आज ते फॅक्टरीमध्ये काम करत आहेत. उद्या ते वेअरहाऊस, हॉस्पिटल, हॉटेल्स, एअरपोर्ट, शॉपिंग मॉल आणि कदाचित तुमच्या घरातही काम करताना दिसतील. आता एक क्षण विचार करा. जर एखादा रोबोट दिवसाचे 24 तास काम करत असेल, त्याला पगार लागत नसेल, सुट्टी लागत नसेल आणि चुका देखील कमी होत असतील, तर कंपन्या कोणाला पसंती देतील? माणसाला का रोबोटला? हा प्रश्न आज अनेक तज्ञांना सतावत आहे. काही नोकऱ्यांवर परिणाम होऊ शकतो, पण दुसरीकडे धोकादायक कारखाने, खनी, आगीच्या ठिकाणी बचाव कार्य, जड वस्तू उचलण्याची कामं, ही सगळी कामं रोबोट करू शकतील आणि माणसांचे जीव वाचवू शकतील. म्हणजेच रोबोट हे फक्त नोकऱ्यांसाठी धोका नाही, तर माणसांचे सर्वात मोठे मदतकार्य ठरू शकतात. काही तज्ञांनी तर असं म्हणतात, जर आज प्रत्येक घरात स्मार्टफोन आहे, तसाच पुढच्या 10 ते 15 वर्षात प्रत्येक घरात एक ह्युमनॉइड रोबोट असू शकतो. आता निर्णय तुमचा. तुम्हाला भविष्यात असा रोबोट तुमच्या घरात हवा आहे का? की तुम्हाला वाटतंय रोबोट माणसांसाठी धोकादायक ठरतील? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि अशाच फ्युचर टेक अपडेटसाठी माझ्या पेजला फॉलो करा. राहुल पवार एक्स. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.